नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बालाजी चिरडे तारीख हिंद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 चे भाषा धोरण आहे तरी काय या विषयावर बोलणार आहोत। 29 जुलै 2020 ला हे भाषा धोरण स्वीकारण्यात आलं आणि त्यानंतर सर्वाधिक चर्चा ही या भाषा धोरणावर झालेली आहे। सगळ्यात जास्त वाद या भाषा धोरणाबद्दलच झालेले आहेत। म्हणून हे भाषा धोरण काय आहे हे आपण समजावून घेऊ। या पूर्ण 60 पृष्ठांच्या धोरणामध्ये सर्वाधिक जागा या भाषा धोरणानं व्यापलेली आहे। म्हणून हे भाषा धोरण आपण सगळ्यांनी नीट समजावून घेण्याची आवश्यकता। आपल्या सगळ्यांच्या पुढे एक फार मोठा प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे शिक्षणाचं माध्यम काय असावं। शिक्षणाच्या माध्यमावर आजपर्यंत असंख्य शिक्षण तज्ञांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत। संशोधकांनी संशोधन करून हे सिद्ध केलेलं आहे की मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणं अतिशय आवश्यक आहे। मातृभाषेतून शिक्षण दिल्यामुळेच मुलांच्या मनातील ज्ञानाबद्दलची भीती जाते आणि मुलं नवसृजन काहीतरी करू शकतात, हे शिक्षण तज्ञांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे जपान, जर्मनी, फ्रेंच या सगळ्या विकसित देशांमध्ये मुलांना प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेमधूनच दिलं जातं। या उलट आशिया आफ्रिका खंडासारख्या मागासलेल्या अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये प्राथमिक शिक्षण सुद्धा मुलांच्या मातृभाषेत न देता इंग्रजी माध्यमातून दिलं जातं। महाराष्ट्रामध्ये 20 वर्षापासून इंग्रजी ही पहिलीपासून करण्यात आलेली आहे। आता पहिलीपासून सेमी माध्यम करण्याचं नियोजन महाराष्ट्र सरकारचं चालू आहे। आंध्र प्रदेशनं तर तेलुगू भाषा ही कोपऱ्यात फेकून देऊन इंग्रजी भाषेचा स्वीकार केलेला आहे। हीच अवस्था ममता बॅनर्जींची आहे। ममता बॅनर्जी निवडणुकीमध्ये 2010 मध्ये निवडून आल्या या भाषा धोरणामुळे। उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये सुद्धा आत्ता योगी आदित्यनाथ सारखे मुख्यमंत्री सुद्धा इंग्रजी भाषा आपण प्राथमिक शिक्षणामध्ये इंट्रोड्यूस करू असं म्हणत आहेत। म्हणजे इंग्रजी भाषा ही केवळ भाषा नाही, तर आज ती ॲस्पायरंट पालकांच्यासाठी, महत्वाकांक्षी मध्यमवर्गीय पालकांच्यासाठी आणि गरीब पालकांच्यासाठी सुद्धा ही रोजीरोटी देणारी भाषा आहे। ही भाषा रोजीरोटी देणारी असल्या कारणानं ह्याच भाषेमध्ये आपली मुलं शिकली पाहिजेत असं प्रत्येक पालकाला वाटतं। असं असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 4.9 या मुद्द्यामध्ये 5वी पर्यंत पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेमधून शिकवलं पाहिजे असा आग्रह धरलेला आहे। शक्य असेल तर 8वी पर्यंत, त्यापुढेही 12वी पर्यंत, त्यापुढेही उच्च शिक्षणामध्ये मातृभाषेमधून शिक्षण द्यायला हरकत नाही असं हे धोरण म्हणतं। म्हणजे 1ली ते 5वी पर्यंत मातृभाषा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे का असा प्रश्न सगळ्या पालकांना पडलेला आहे। असं मातृभाषेमधून अनिवार्य करणं पालकांना आवडणार आहे काय, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। एक तर पालकांना मातृभाषेमधून शिक्षण देणं आज आवडत नाही। आर्थिकदृष्ट्या ते जरी परवडणारं असलं तरी मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून परवडणारं नाही असं पालकांना वाटतं। आपली मुलं इंग्रजी भाषेमधून शिकून काहीतरी पैसे कमावतील, आपलं करिअर करतील असं पालकांना वाटतं आणि म्हणून ते इंग्रजी भाषेमधून आग्रहाने घालतात। ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते आज रिक्षा चालवणारे,
मजुरी करणारे, कारखान्यामध्ये लेबर म्हणून काम करणारे, कनिष्ठ वर्गीय आणि दारिद्र्य रेषेखालच्या लोकांनी सुद्धा इंग्रजी शिक्षण देण्याची सुरुवात केलेली आहे. याला सुद्धा आता 30-40 वर्ष झालेली आहेत. म्हणून या धोरणामध्ये मातृभाषेमधून शिक्षण देण्याबद्दलचं धोरण असं म्हणतं की व्हेरेवर पॉसिबल, जिथं शक्य आहे तिथं मुलांना मातृभाषेमधून शिक्षण द्या. म्हणजे एका बाजूला आज इंग्रजी ही भारताची लिंग्वा फ्रांका बनलेली आहे. एकमेकांना बोलण्याचं माध्यम आज इंग्रजी झालेली आहे. म्हणजे तमिळनाडू, केरळमधला माणूस हा उत्तर भारतातल्या माणसाला जेव्हा बोलतो तेव्हा त्याची भाषा हिंदी नसून इंग्रजी असते. आणि म्हणून या धोरणामध्ये सुद्धा हिंदी ही भाषा दाक्षिणात्य लोकांवर लादलेली नाही. दाक्षिणात्य लोकांचा असं वाटतं त्यांना की हिंदी भाषा आमच्यावर लादल्या चाललेली आहे. तर हिंदी भाषा या धोरणामधली लादलेली नाही, किंबहुना कोणतीही मातृभाषा या धोरणामध्ये लादलेली नाही. होम लँग्वेज, मदर टंग, रिजनल लँग्वेज असे 3 शब्द मातृभाषेसाठी इथं वापरले गेलेले आहेत. सोनम वांगचुक असं म्हणतात की मुलांना केवळ मातृभाषा म्हणजे राज्याची भाषा नव्हे, तर त्या समूहामध्ये राहणारी समूहाच्या बोलीभाषेमध्ये मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. पण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मात्र व्हेरेवर पॉसिबल असं म्हटलेलं आहे. मातृभाषेमधून मुलांना शिक्षण देण्याची अनिवार्यता याच्यामध्ये ठेवलेली नाही. याची 2 कारणं आहेत. पहिलं महत्वाचं कारण काय आहे, तर आत्ता जी सरकार आहे त्या सरकारचे जे अनुयायी आहेत किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग आता महत्वाकांक्षी असा मध्यम वर्ग आहे. आणि या मध्यम वर्गालाच मुळामध्ये आपल्या मातृभाषेमधून शिकवायचं नाही. आणि त्याच्यामुळं अशा मध्यमवर्गीय लोकांना शासनाला दुखवायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, मातृभाषेमधून 5वी पर्यंत शिक्षण द्यायचं असेल तर आत्ता भारतभर ज्या उभ्या राहिलेल्या खाजगी संस्था आहेत, इंग्लिश स्कूल्स आहेत, कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत, या कॉन्व्हेंट स्कूलचं 5वी पर्यंतच्या शिक्षणाचं काय करायचं, हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की 5वी पर्यंत जर एखाद्या पालकांनी आपल्या पाल्याला मातृभाषेमधून शिक्षण दिलं तर 6वी पासून त्याची स्पर्धा 1ली पासून इंग्रजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोबत होईल आणि पर्यायानं तो मागे पडेल की काय अशी भीती पालकांना वाटत आहे. पालकांची खरी भीती काय आहे, तर भाषा इंग्रजी का मराठी का मातृभाषा असा नसून आपला पाल्य आयुष्यामध्ये स्वाभिमानानं उभं राहिला पाहिजे, तो जगला पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे. याच्यासाठी म्हणून जे जे करता येईल ते करण्याची सगळी धडपड आजचा पालक करत आहे. आणि म्हणून या भाषा धोरणामध्ये मातृभाषेमधून शिक्षण हे अतिशय उत्तम आहे. हे गांधीजी, रवींद्रनाथ टागोर, सगळ्या शिक्षण तज्ञांनी जरी सांगितलं असलं तरी ते द्यायला आज पालक तयार नाही, हे मात्र वास्तव आहे. मातृभाषेमधून शिक्षण घेऊन आपल्याला भविष्यामध्ये संधी मिळेल का याचा विश्वास पालकांना वाटत नाही आणि म्हणून तो मातृभाषेमधून शिक्षण देत नाही. खरं म्हणजे 6 ते 8 वर्षातील मुलं अनेक भाषा एकाच वेळेस शिकू शकतात. 6-7 भाषा ते आरामात शिकू शकतात. परंतु आपण त्यांना शिकवण्यासाठी मदत करत नाहीत. अनेक भाषा तो शिकू शकतो. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 4.10 मध्ये असं म्हटलेलं आहे की मुलं 2 ते 8 भाषा सहजपणे शिकतात. आणि जर आपण आनंददायी असं वातावरण मुलांना निर्माण केलं तर ती भाषा ते आरामात शिकू शकतात. त्याच्यासाठी कथा, कविता, नाटक हे जर आपण वापरलं तर ते मुलं अधिक चांगल्या पद्धतीने शिकतील. ते असं म्हणतात, म्हणजे या धोरणात असं म्हटलेलं आहे की सगळ्या राज्यांनी त्याच्यासाठी अंतर्गत करार करण्याची आवश्यकता आहे. उत्तम शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी MOU करण्याची आवश्यकता आहे. आणि
ज्या भारताच्या 8 अभिजात भाषा आहेत, या अभिजात भाषा भारतामधल्या सगळ्या मुलांना येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यासाठी अशी अभिजात भाषा शिकण्यासाठी एक राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाण्याची व्यवस्था 2 राज्यांनी केली पाहिजे. त्याच्यासाठी लागणारे जे काही करार मदार आहेत, MOUs आहेत, ते त्यांनी केले पाहिजेत अशी अपेक्षा या धोरणामध्ये स्वीकारलेली आहे. आपल्या देशामध्ये त्रिभाषा सूत्र आपण मागच्या 60-70 वर्षामध्ये स्वीकारलेलं आहे. म्हणजे आपली पहिली भाषा, दुसरी भाषा, तिसरी भाषा. पहिली भाषा म्हणून आपण आपली मातृभाषा वापरतो, दुसरी भाषा म्हणून आपण हिंदी वापरतो, तर तिसरी भाषा म्हणून आपण इंग्रजीचा वापर करतो. हे त्रिभाषा सूत्र यापुढे सुद्धा चालूच राहणार आहे. ह्या त्रिभाषा सूत्रामध्ये फरक पडणार नाही. ज्यांना जो विषय घ्यायचा आहे तो विषय ते घेऊ शकतात. आपण सगळेजण याच्याशी पुरेसे परिचित आहोत की भारतामध्ये भाषा ही संघर्षाचा एक मोठं कारण आहे. दक्षिणात्य आणि उत्तर या दोघांच्या मध्ये हिंदी भाषेवरून प्रचंड मोठा वाद आजपर्यंत निर्माण झालेला आहे आणि म्हणून हिंदी भाषा अजूनही दाक्षिणात्य प्रांत स्वीकारायला तयार नाहीत. आणि म्हणून राज्यांना आपली भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि त्यावरूनच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ते स्वातंत्र्य. या शैक्षणिक धोरणामध्ये 4.12 मध्ये असं म्हटलेलं आहे की समजा एखादा मुलगा पहिलीपासून मातृभाषेमधून शिकला तर त्या मुलाला 6वी पासून सेमी इंग्रजीमध्ये त्याला शिकवा, जेणेकरून तो 9वीला येईपर्यंत त्याला इंग्रजी व मराठी, इंग्रजी व मातृभाषा याच्यामधून त्याला सहज बोलता येईल याची व्यवस्था आपल्याला करता येईल. म्हणून त्याला मातृभाषेतून आणि इंग्रजीमधून 8वी पर्यंत शिकवलं पाहिजे असं हे धोरण म्हणतं. सगळ्यात मोठा वाद जो या शैक्षणिक धोरणामुळे निर्माण झाला तो आहे 4.13. 4.13 मध्ये काय म्हटलेलं आहे की 4.13 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक भारतीय शाळेमध्ये द्वितीय भाषा म्हणून एक भारतीय भाषा घेतली पाहिजे. खरं म्हणजे हे धोरण अतिशय चांगलं धोरण आहे. म्हणजे उत्तर भारतामध्ये काय होतंय आज, ते प्रथम भाषा म्हणून हिंदीच घेतात, द्वितीय भाषा म्हणून हिंदीच घेतात आणि तृतीय भाषा म्हणून इंग्रजी घेतात. म्हणजे उत्तर भारतातला कोणीही एकही दक्षिणात्य भाषा शिकत नाही. उलट दक्षिणेमध्ये आपण अपेक्षा अशी करतो की मुलांनी पहिली भाषा म्हणून तमिळ शिकली पाहिजे, दुसरी भाषा म्हणून हिंदी शिकली पाहिजे आणि तिसरी भाषा म्हणून त्यांनी इंग्रजी शिकली पाहिजे. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की दुसरी भाषा म्हणून आपल्या मातृभाषेच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही भाषा द्वितीय भाषा म्हणून मुलांनी शिकली पाहिजेत. या मुद्द्यावरच दक्षिणेमध्ये आज रणकंदन माजलेलं आहे. दक्षिणात्य लोकांना असं वाटतं की या माध्यमातून हिंदी आपल्यावर लादल्या गेलेली आहे, हे चुकीचं आहे आणि म्हणून आज तमिळनाडू, केरळ या प्रांतामधील काही राजकीय पक्ष आणि नेते या धोरणाच्या विरोधामध्ये जात आहेत. 4.14 मध्ये भारतीय भाषांच्या समृद्धीबद्दल आणि भारताच्या एकात्मतेबद्दल बोललेलं आहे. 1947च्या नंतर भारतामध्ये भाषिक प्रांत निर्माण झाली आणि त्यामुळं भाषेमध्ये वाद निर्माण झाले. पण 1947च्या अगोदर शतकानुशतक आमच्या देशामध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जात होत्या. त्यामुळं एखादी व्यक्ती प्रवास करत असेल तर भारतभर त्याला संवाद साधता येत होतं. पण यामुळेच भारत हा एकात्म झालेला होता आणि त्यामुळं आता ह्या भारतीय भाषांचा वापर करून आपल्याला राष्ट्रीय एकात्मता वाढवता येऊ शकते आणि त्याच्यासाठी वेगवेगळी साधनं आपल्याला वापरता येऊ शकतात असं हे धोरण म्हणतं. 4.15 मध्ये एक गंमत प्रकल्प, द लँग्वेज ऑफ इंडिया नावाचा एक प्रकल्प या शैक्षणिक धोरणाने सुचवलेला आहे. हे प्रकल्प काय आहे तर इयत्ता 6वी पासून 8वी पर्यंत या 3 वर्षामध्ये शिकणाऱ्या मुलांनी
भारतामधल्या विविध भाषेबद्दलचा प्रकल्प करायचा आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या बोली बोलणारे लोक, वेगवेगळ्या लिपी असणाऱ्या भाषेचे वर्ग, त्यांचे उच्चार, त्यांची लिपी, या भाषेचा संस्कृतशी असलेला संबंध, वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या बोलणाऱ्या भाषा, वेगवेगळ्या डोंगरी भाषा, यांचा आपण फक्त एक मजा म्हणून, एक गंमत म्हणून त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे असं हे धोरण म्हणतं. हा जो अभ्यास होईल, या अभ्यासाचं मूल्यमापन होणार नाही. म्हणजे मूल्यमापनासाठी याचे गुण गृहीत धरले जाणार नाहीत, परंतु एक गंमत म्हणून, एक आनंद म्हणून, एक भाषिक कौशल्य म्हणून या गोष्टी आपण केल्या पाहिजेत असं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुचवतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील 4.16 मध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये संस्कृत भाषा ही अतिशय उच्च अशी भाषा आहे, समृद्ध भाषा आहे. म्हणजे जगामध्ये ग्रीक व लॅटिन या दोन्ही भाषा मिळून जेवढं ज्ञान आहे त्यापेक्षा अधिक ज्ञान हे संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि म्हणून संस्कृत भाषा ही भारतभरातल्या शाळांच्या मध्ये ऐच्छिक विषयमधून ठेवल्या जावा आणि त्याच्यासाठी अतिशय साध्या भाषेमध्ये संस्कृतची पुस्तकं निर्माण केली जावीत आणि ती 1ली ते 8वीच्या मुलांना ती अभ्यासासाठी म्हणून दिली जावी. म्हणून एका बाजूला एक काळ असा होता की भारतामधला ब्राह्मण वर्ग संस्कृत भाषा बहुजन समाजाला शिकवायला तयार नव्हता. मात्र या धोरणामध्ये संस्कृत भाषा 1ली ते 8वी पर्यंत सर्व भाषामध्ये, सर्व भारतामध्ये शिकवण्याची तयारी या धोरणानं दाखवलेली आहे. एका अर्थानं संस्कृत भाषा शिकणाऱ्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला अशीही टीका केली जात आहे, काही वर्गाच्या रोजगाराची समस्या मिटावी याच्यासाठी म्हणून हे संस्कृत भाषा शिकवण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. या धोरणाच्या 4.17 मध्ये भारतामधल्या अभिजात भाषांचं संगोपन, जतन करण्याची भूमिका घेतलेली आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया, पाली, प्राकृत ह्या ज्या भाषा आहेत, ह्या भाषेमधलं ज्ञान, या भाषेमधलं साहित्य हे जतन केलं जावं, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा याच्यासाठी म्हणून काही प्रयत्न केले पाहिजेत असं हे धोरण सांगतं. या शैक्षणिक धोरणातील सर्वात महत्वाची अजून एक उपाययोजना काय आहे तर 4.19 मध्ये असा एक प्रकल्प सुचवलेला आहे की प्रत्येक भारतातल्या मुलांनी, मग तो खाजगी शाळेतला असो, शासकीय शाळेतला असो, तो भारतातल्या कुठल्याही प्रांताचा असो, त्यांनी 6वी ते 12वी मध्ये या 6 वर्षाच्या काळामधले 2 वर्ष एखाद्या तरी अभिजात भाषेचा अभ्यास केला पाहिजे असं सुचवलेलं आहे. हा खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे भारतामधल्या मुलांना इसवी सन 5वी-6वी पर्यंत मातृभाषेमधून शिक्षण मिळालं पाहिजे. तर 6वी ते 12वी मध्ये भारतातल्या एखाद्या भाषेचा अभ्यास झाला पाहिजे. आणि याच्याशिवाय या धोरणामध्ये अजून एक असं म्हटलेलं आहे की भारतातल्या भाषेच्या शिवाय मुलांना जगभरातल्या सगळ्या भाषा शिकण्याची संधी दिली जाईल. म्हणजे 4.20 मध्ये हे धोरण असं म्हणतं की जागतिक ज्या भाषा आहेत, मग ते चायनीज, स्पॅनिश, कोरियन, जापनीज, थाई, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, रशियन या ज्या भाषा आहेत, या भाषा सुद्धा भारतातल्या मुलांना शिकता येतील जर मुलांनी त्याच्यासाठी ऑप्शनल विषय म्हणून या विषयाची निवड केली तर तो विषय शिकवण्याची पूर्ण व्यवस्था सरकार करेल असं या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. ही सगळी भाषेची धोरणांची चर्चा आपण करत असताना अंधांना, मूकबधिरांना जी भाषा लागते त्या भाषेमध्ये, ती लिपीमध्ये पुरेसं परिवर्तन करण्यासाठी आणि ती भाषा विकसित करण्यासाठीची व्यवस्था सुद्धा या धोरणानं स्वीकारलेली आहे. आत्ता
उच्च शिक्षणासाठी ज्या एंट्रन्स टेस्ट होत आहेत त्या धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे 4.38 मध्ये की सगळ्या एंट्रन्स टेस्टमध्ये भाषेचं ज्ञान सुद्धा मुलांचं तपासलं जाईल. त्यामुळं भाषिक ज्ञानाला खूप मोठं महत्त्व असणार आहे. शिक्षकांच्यासाठी शिक्षक भरतीच्या मुद्द्यामध्ये सुद्धा प्रत्येक शिक्षकाला त्या त्या भागातली त्या त्या प्रांतातली मातृभाषा किंवा स्थानिक भाषा आली पाहिजे याचा आग्रह या धोरणानं घेतलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने भाषेवर एक स्वतंत्र विभागच निर्माण केलेला आहे आणि या धोरणामध्ये इनक्रेडिबल इंडिया असा एक शब्द वापरलेला आहे. भारतामधल्या ज्या भाषा आहेत त्या भाषेमध्ये प्रचंड समृद्ध असं ज्ञान आहे, म्हणून या भाषेचं जतन झालं पाहिजे. याच्यासाठी म्हणून भारतामध्ये काही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता ह्या धोरणानं सांगितलेली आहे. म्हणून भारताची ओळख ह्या विविध भाषा आणि संस्कृतीच्यासाठी म्हणून जगभर आहे, ती ओळख आपण कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. या भाषा धोरणामध्ये एक मुद्दा खूप महत्त्वाचा मांडलेला आहे, आपण सगळ्यांनी तो समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे यामध्ये अंमलबजावणी कशी होते, काय होते हा एक वेगळा मुद्दा आहे, परंतु धोरण म्हणून सुद्धा या धोरणामध्ये असं सांगितलेलं आहे, युनेस्कोचा संदर्भ देऊन हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं की भारतामधल्या 197 भाषा या धोक्यामध्ये आलेल्या आहेत. भारतातल्या 22व्या परिशिष्टामधील 8 अभिजात भाषा याचं साहित्य जतन करणं हा एक मुद्दा आहेच, परंतु भारताला मरणप्राय असलेल्या ज्या अनेक बोली भाषा आहेत त्या बोली भाषेंचं जतन करणं, संवर्धन करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे असं हे धोरण म्हणतं. अनेकदा असं होतं की एखादी भाषा बोलणारा व्यक्ती, या व्यक्तीचं निधन झालं की त्याच्यासोबतच ती भाषा सुद्धा संपते. आज आपण असं पाहतो आहोत की आपली मातृभाषा 20 वर्षापूर्वी बोलणारे व्यक्ती, त्यांची मुलं आणि नातू त्यांची भाषा बोलत नाहीत आणि म्हणून मग ती भाषा मरते. त्यामधला शब्दसंग्रह हा हळूहळू आटत जातो. आपण मराठीच्या अनेक बोलींच्या बद्दल हे म्हणू शकतो. बोली भाषा जिवंत राहाव्यात याच्यासाठी एक खूप मोठे साहित्य क्षेत्रामधले लोक काम करत आहेत, ह्याची आम्हाला जाणीव आहे. तर ह्या धोरणामध्ये 22.5 मध्ये हे बोली भाषा जिवंत राहाव्यात याच्यासाठी काही महत्त्वाचे प्रयत्न केले पाहिजेत असं हे धोरण म्हणतं. मित्रांनो, भाषा शिकवण्यासाठी सुद्धा एक कला लागते. मला मराठी भाषा येते म्हणून मी मराठी भाषा शिकवू शकतो हा आपला गैरसमज आहे. भाषा शिकवण्यासाठी वेगळे कौशल्य असावे लागतात. या धोरणातील 22.6 मध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये प्रचंड मोठा तुटवडा भाषा शिक्षकांचा आज आहे. भाषा शिक्षकांचं दुर्भिक्ष आहे आणि म्हणून भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढवणे, याशिवाय बोली भाषा या पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी म्हणून काही प्रयत्न करणे, या दोन्ही बाबींचा उल्लेख या धोरणामध्ये केलेला आहे. भाषेच्या बद्दल खूप चांगले मुद्दे या धोरणामध्ये सांगितलेले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा कोणता, तर भाषा ही आज प्रस्तुत असली पाहिजे. म्हणजे आज मराठी जर मी वापरत असेल तर मराठी भाषा ही आज ज्या नव्या नव्या गोष्टी आलेल्या आहेत, इंटरनेट आलेलं आहे, व्हॉट्सअप आलेलं आहे, वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या संकल्पना येत आहेत, तर त्या वेगवेगळ्या संकल्पना ह्या आपल्या मातृभाषेमध्ये आणणं आवश्यक आहे, त्याचं भाषांतर करणं आवश्यक आहे. जगभरातल्या अभिजात अशा साहित्याचं आपल्या मातृभाषेमध्ये भाषांतर होणं, त्याचं मुद्रण होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे या अद्यतन अशा भाषेमध्ये मुलांना साहित्य मिळालं पाहिजे, प्रिंटेड मटेरियल मिळालं पाहिजे, व्हिडिओ, खेळ, नियतकालिक या आपल्या मातृभाषेमधून निर्माण झाली पाहिजेत असं हे धोरण म्हणतं. याशिवाय सगळ्या भाषांच्या मधून शब्दकोश हे अप टू डेट केले पाहिजेत.
आधुनिक केले पाहिजेत, त्याला संपादित केलं पाहिजे आणि त्या नव्या नव्या संकल्पनांचा, नव्या नव्या शब्दांचा प्रचार प्रसार हा केला पाहिजे. वर्तमानपत्रामधल्या भाषेसाठी अशी भाषा उपयोगी येईल असंही या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून जागतिक ज्या महत्त्वाचं साहित्य आहे त्या साहित्याचं भाषांतर सुद्धा आपल्या देशाच्या भाषेमध्ये झालं पाहिजे असं हे धोरण म्हणतं. मित्रांनो, या धोरणामध्ये भाषांतरावर खूप भर दिलेला आहे. म्हणजे भाषांतर आणि भाष्य, ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन या गोष्टीवर भर दिलेला आहे. कोणता भर दिलेला आहे तर भारतभरातल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेलं अभिजात साहित्य हे भारतातल्याच वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषांतरित व्हावं आणि ते मुद्रित व्हावं, ते आपल्या मुलांच्या पर्यंत जावं, हा एक टप्पा. तर जगभरातील अभिजात साहित्याचं भाषांतर भारतीय भाषांच्या मध्ये व्हावं आणि जगभरातलं साहित्य भारतीय मुलांना त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये उपलब्ध व्हावं, ही दोन धोरणं अतिशय महत्त्वाची आहेत. याशिवाय भारतभरामध्ये असंख्य अशा पोथ्या, असंख्य असे कागदपत्र हे विखुरलेले आहेत. ते सगळं एकत्र आणणे, त्याचं जतन करणे, ह्याही गोष्टीला या धोरणामध्ये महत्त्व दिलेलं आहे. मित्रांनो, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधली अतिशय महत्त्वाची अजून एक बाब म्हणजे IITI नावाची संकल्पना. IITI काय आहे? आपल्याला IIT माहिती आहे आणि ITI माहिती आहे. आता IITI काय आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन असं IITIचं लॉंग फॉर्म आहे. ही संस्था भारतभरातल्या महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये स्थापन केली जाणार आहे. तर त्या त्या भागातलं स्थानिक साहित्याचं भाषांतर आणि त्याच्यावर भाष्य करण्यासाठी म्हणून ही संस्था उभी केली जाणार आहे. याशिवाय भारतामध्ये पाली, पर्शियन, प्राकृत, सिंधी इत्यादी भाषांचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय दर्जाच्या संस्था उभं करण्याचं धोरण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं स्वीकारलेलं आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की वर्तमानपत्र, मासिक यांच्यामध्ये अत्याधुनिक अशा भाषेमध्ये आपल्या मातृभाषेमधले संकल्पना आपण वापरण्यात जावेत, याच्यासाठी म्हणून याच्यावर जोर देण्यात आलेला आहे. मित्रांनो, भारतामध्ये आपले सगळ्यांचे शब्दकोश अत्याधुनिक झाले पाहिजेत. नव्या संकल्पना आपापल्या मातृभाषेमध्ये आले पाहिजेत आणि हे जे आपल्या मातृभाषेतील संकल्पना आहेत या संकल्पना आपल्या शिक्षणामध्ये रुजल्या पाहिजेत. वर्तमानपत्रामध्ये लिहिल्या जाणाऱ्या भाषेमध्ये त्या संकल्पनांचा वापर झाला पाहिजे आणि लेखन व भाषणामध्ये या शब्दांचा वापर केला पाहिजे. याच्यासाठी म्हणून आपले शब्दकोश आपण अद्यतन करण्याची आवश्यकता ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं सांगितलेली आहे. ज्या भाषा कोणत्या एका प्रांताच्या नाहीत अशा भाषांसाठी सुद्धा काही राष्ट्रीय स्तराची अकादमी उभी करण्याचं धोरण या धोरणानं स्वीकारलेलं आहे. म्हणजे तशी हिंदी ही एका राज्याची भाषा नाही, संस्कृत ही एका राज्याची भाषा नाही, उर्दू, सिंधी ह्या एका राज्याच्या, एका प्रांताच्या भाषा नाहीत, तर एकापेक्षा अनेक प्रांताच्या भाषा असलेल्या एखाद्या भाषेबद्दल काम करणारी राष्ट्रीय पातळीची अकादमी उभं करण्याचं धाडस, उभं करण्याचं धोरण येथे स्वीकारलेलं आहे. शेवटी अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे की ह्या सगळ्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रांताच्या भाषेच्या शिवाय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भाषांच्या शिवाय असं काही साहित्य आहे, बोलीभाषा आहेत. मित्रांनो, आपण चर्चा केलेल्या भाषिक धोरणांच्या पलीकडे जाऊन ज्या भाषेमध्ये आजपर्यंत काहीही साहित्य निर्माण झालेलं नाही असं लोकसाहित्य, लोककथा, लोकनृत्य यांचं
साहित्य निर्माण करणं, शब्दबद्ध करणं, व्हिडिओ त्याचे बनवणं आणि त्याच्यासाठी एक मोठी नॅशनल रिपॉझिटरी निर्माण करणं हा या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण असं म्हणावं लागेल की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भाषा धोरणाबद्दल खूप मोठी जागा यांनी व्यापलेली आहे आणि म्हणून हे भाषा धोरण काय आहे हे आपण नीट समजावून घेण्याची आवश्यकता आहे.